लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला वितरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आजपासून तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे। ही झाली पहिली बातमी। आणि दुसरी बातमी आहे ती म्हणजे सरकारने नवीन जीआर काढला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काल ते पैसे आले नाहीत। काल दुपारी या ठिकाणी एक नवीन जीआर काढलेला आहे सरकारने, तो जीआर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा 10वा हप्ता 1 मे पासून 10 मे पर्यंत या ठिकाणी वितरण होणार आहे। परत सांगतोय 1 मे पासून 10 मे पर्यंत तुम्हाला हे वितरण होणार आहे। एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या ताईला आज पैसे जमा झाले आहेत का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, कारण की आज वितरणाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। काल एक या ठिकाणी जीआर आला होता, मोठा जीआर या ठिकाणी आलेला आहे। लाडक्या बहिणींचा एक मोठा जीआर पुढे आलेला आहे आणि त्या जीआर दुपारी आल्यामुळे या ठिकाणी कालचं वितरण या ठिकाणी झालेलं नाहीये आणि त्यांनी सांगितले 1 मे ते 10 मे या ठिकाणी वितरण होणार आहे। तर लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। सगळ्या ताई या ठिकाणी काल वाट बघत बसल्या होत्या, मी पण वाट बघत बसलो होतो की बाबा या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पैसे जमा होतील, पण या ठिकाणी काल वितरण झालेलं नाहीये। तर आज या ठिकाणी आजपासून 10 मे पर्यंत हे वितरण चालणार आहे। मोठा जीआर समोर आलाय आणि न्यूजपेपरला सगळीकडे टीव्ही मध्ये पण ही बातमी आलेली आहे। तुम्हाला पैसे देखील मंजूर झालेले आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला आनंदाची बातमी ही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत, 1 ते 10 मे पर्यंत कशा कशा टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते पण पुराव्यासहित। बघा लाडक्या ताईंनो आपण प्रत्येक गोष्ट पुराव्यासहित सांगत असतो, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या जर चॅनलला कोणी जर सबस्क्राइब करून ठेवलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी पण थांबवायचा नाही, कारण नवीन जीआर आलेला आहे। या नवीन जीआर नुसार कोणत्या ताई पात्र असणार आहेत, कोणत्या ताई अपात्र ठरणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। तर आता तुम्हाला डायरेक्ट मी व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओ नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। चला वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एप्रिलचा 10वा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। हप्ता जमा होत आहे, 1 ते 10 मे पर्यंत हप्ता भेटणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एनडीटीव्हीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे। आजची ही बातमी आहे, आज लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार। मोठी बातमी समोर आली, आजच त्यांनी सांगितले हप्ता मिळणार म्हणजे मिळणार। तर बहिणींच्या खात्यावर आज 1,500 रुपये येणार। नेमकी बातमी काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला व्हिडिओ आता सुरुवात करत आहे। तुमच्या समोर या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास तुम्ही ऐकलं असेल, या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितले 10व्या हप्त्याचं म्हणजे एप्रिल महिन्याचं वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे। खोटं वाटत असेल तर परत सांगतो, बघा मी ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी थंबनेलवर टाकलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, कारण की एनडीटीव्हीची ही माहिती दिलेली त्यांनी। काल संध्याकाळी एक मोठा जीआर या ठिकाणी प्रस्तुत झालेला होता, त्या जीआर नुसार त्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयांचा हप्ता दिला जातोय। किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना 2 शासन निर्णय प्रसिद्ध केले। बहिणीच्या खात्यावरती आज 1,500 रुपये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय। कालपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ही सुरुवात करण्यात आली।
तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. शासनाने 2 निर्णय देखील घेतलेले, 2 निर्णय देखील काढलेले, 2 GR या ठिकाणी काढलेले. एक GR महत्वाचा असणार आहे आणि दुसरा एक निर्णय घेतलाय. तो निर्णय पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्वतः ऐकलं असेल. आता मी या ठिकाणी बोलत नाहीये, या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे, वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि त्या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1 मे ते 10 मे 1 मे ते 10 मे पर्यंत तुम्हाला हे वितरण असणार आहे. हा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी देखील ही मोठी बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यांच्या कार्यालयातर्फे पण ही मोठी बातमी समोर आलेली आहे. एक GR समोर आलेला आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी वितरण सुरू झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारत आहे, कोणाच्या ताईच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का? आज सकाळपासून कोणत्या कोणत्या ताईच्या अकाउंटला पैसे जमा झालेत? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज पैसे जमा झाले आहेत का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण प्रक्रिया असं समजू नका की प्रक्रिया आज सुरू झाली म्हणजे आजच तुमच्या अकाउंटला पैसे येतील, तर असं होणार नाही. तर लक्षात घ्या, काही काही जिल्ह्यांचे पुढे वितरण चालू होईल, काही काही छोटे छोटे जिल्हे त्यांना लगेच पैसे येतील, काही जे मोठे जिल्हे आहेत त्यांना थोडा वेळ लागेल. 1 मे ते 10 मे परत सांगतो लाडक्या बहिणींनो, ही जी बातमी आहे ती बातमी निर्णयानुसार 1 मे, एक लक्षात घ्या, 1 मे ते 10 मे 1 मे ते 10 मे या तारखेच्या मध्ये हे तुमचं वितरण असणार आहे. 1 मे पासून सुरुवात होणार आहे 10 मे पर्यंत, म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि 10 मे पर्यंत हे वितरण चालणार आहे. याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा. 1,500 रुपये ताईला कोणत्या भेटणार आहेत? ज्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नाहीयेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. ज्या नमो किसान योजना असतील किंवा शेतकरी योजना असतील त्यांना जर ज्या भाग घेत असतील त्यांना तिकडले 1,000 रुपये भेटत असतील, त्या ताईला लाडक्या बहिणीचे 500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या निराधार ताई आहेत ज्यांना इतर ठिकाणी 1,500 रुपये भेटतात, इतर योजनेचे 1,500 भेटतात, त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. आता दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे, अपात्र ताई ज्या आहेत ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी असतील किंवा ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे त्याची अजून या ठिकाणी पडताळणी पूर्ण झालेली नाहीये, त्याच्यामुळे त्या याद्या अजून यायच्या बाकी आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेस ज्या ताईंना पैसे भेटले होते त्या ताईंना 100% या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. ज्यांना मार्च महिन्यामध्ये 9वा हप्ता भेटला होता, सगळ्यांना 9वा हप्ता भेटला का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या ताईला मागचा 9वा हप्ता भेटला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी हा 10वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक गोष्ट परत सांगतोय, ज्या ताईला मागच्या महिन्यामध्ये पैसे भेटले होते, ज्या ताईंना 9वा हप्ता भेटला होता त्यांना 10वा हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो, सर्वांना 9वा हप्ता भेटलेला आहे का? नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले आहेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. आता एक अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला 9वा हप्ता मागच्या वेळेस जमा झाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये यावेळेस भेटणार आहेत. तर बघा, जर तुमचं डीबीटी कंप्लीट असेल, बघा ज्या ताईंना मागचा हप्ता भेटला नव्हता त्या ताईंनी मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, तुमचं सगळ्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. एक आनंदाची बातमी या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेली आहे. 1 मे ते 10 मे या ठिकाणी सरकारचा एक मोठा निर्णय समोर आला, एक नवीन GR आलेला आहे आणि या GR मुळे काल वितरण न झाल्यामुळे आज वितरण सुरुवात झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. 1 मे ते 10 मे पर्यंत हे वाटप होणार आहे, असं ठरणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच ताईंना असं वाटेल की बाबा सर अजून पैसे का अकाउंटला आले नाही, तर 1 मे ते 10 मे पर्यंत तुम्हाला हे वितरण असणार आहे. हे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. आता ते कोणत्या जिल्ह्यानुसार कसं वाटप होईल ते या ठिकाणी तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला पैसे आज जमा झालेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे आणि खरंच जमा झाले असतील तरच सांगायचे, नसतील आले तर नाही म्हणून सांगा, आले असतील तर आले म्हणून सांगायचं आहे. कमेंट बॉक्स मध्ये चुकीच्या कमेंट्स किंवा फेक गोष्टी कुणी सांगू नका. चला इथेच थांबूया. काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचे आहेत, इथेच थांबूया. सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचे, जास्तीत जास्त खुशखबर तुम्हाला दिली आहे, जास्तीत जास्त लाईक करायचे, तुम्हाला खुशखबर 100% भेटणार आहे. लाईक करून शेअर करायचंय, चॅनलला कुणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.